नमस्कार, मी वंदनाच रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर मी आज व्हॅनिला आईस्क्रीम बनवणार आहे। त्यासाठी 1 लिटर दूध घेतलेलं आहे, पावणा वाटी साखर घेतलेला आहे, 3 चमचे कस्टर्ड पावडर घेतलेला आहे, 3 चमचे मिल्क पावडर घेतलेला आहे आणि अमूल क्रीम घेतलेला आहे। बघू शकता, त्याला मी 1 तास फ्रीजरमध्ये ठेवलं होतं। बघू शकता, मी आता गॅस चालू करून घेते। गॅस चालू केलेला आहे। आता कढई गरम होण्यासाठी ठेवणार आहे मी थोडा टाइम। कढई गरम झालेली आहे, मी आता गॅस स्लो करून घेते आणि आता आपल्याला हे 1 लिटर दूध आहे, आता हे घालायचं आहे। याला घट्ट होईपर्यंत आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे दूध आणि चमचा चालवत राहायचा आहे। तर बघू शकता, सारखं ह्याला ढवळत राहायचं आहे आणि थोडंसं घट्ट वरी येऊ द्यायचं आहे। याला मध्यम आचेवरतीच बनवायचं आहे हे। तर बघू शकता, घट्ट झालेलं आहे दूध। आता हे मिल्क पावडर मिक्स करण्यासाठी मी 1 वाटी दूध काढते ह्याच्यामधलंच। आता साखर घालायची आहे, बघू शकता। तुम्हाला जेवढं गोड हवं असेल तेवढं गोड तुम्ही बनवू शकता। मला जेवढं गोड पाहिजे असेल तेवढं मी बनवलेलं आहे इथं, तर बघू शकता। मिल्क पावडर आणि कस्टर्ड पावडर आहे, आता ह्याला मी मिक्स करून घेते। तर बघू शकता, साखर घालून झालेली आहे, साखर विरघळलेली आहे। आता एक कस्टर्ड पावडर आणि मिल्क पावडर आहे, आता हे पण घालायचं आहे आणि ह्याला पण चालवत राहायचं आहे। तर बघू शकता, हे पावडर टाकून आता 5 मिनिटं झालेले आहेत। तर मी गॅस बंद करून घेते। कलर पण छान आलेला आहे आणि घट्ट पण झालेला आहे। आता थंड होण्यासाठी ठेवणार आहे मी। तर बघू शकता, मी बाउलमध्ये काढून घेतलेला आहे, एकदम घट्ट झालेला आहे। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेते याला। आपल्याला याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे। तर बघू शकता, ही क्रीम आहे, तर मी 1 तास फ्रीजरमध्ये ठेवले होते, तर घट्ट झालेली आहे। आता हे पण घालायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये। हे व्हॅनिला एसेन्स 1 चमचा घेतलेला आहे मी, आता हे पण घालायचं आहे। आता याला मी मिक्सरला लावून घेते। तर बघू शकता, मी इथे 1 कंटेनर घेतलेला आहे आणि हे मिक्सरला लावून घेतलेलं आहे मी। तर आता मी ह्याच्यामध्ये हे टाकते। आता हे झाकण लावून मी 6 घंटे फ्रीजरमध्ये ठेवणार आहे। फ्रीजरमध्ये मी ठेवलेलं आहे, बघू शकता। तर फ्रीज मी पहिले चालू केलं होतं, तर थंड आहे। तर बघू शकता, 6 तास झालेले आहेत। मी आता फ्रीजरमधून आईस्क्रीम काढते आता। तर बघू शकता, आईस्क्रीम आपली अशी झालेली आहे आणि 10 मिनिटं मी काढून साधं होण्यासाठी ठेवले होते। तर आता मी तुम्हाला ह्याच्यामध्ये काढून दाखवते। तर हे बघा, किती भारी आईस्क्रीम झाली आपली। तर आपण मार्केटमधून आणतो ना, सेम तशीच झालेली आहे। तर बघू शकता, एकदम भारी झालेली आईस्क्रीम। तर तुम्ही पण असंच बनवून बघा, तर तुम्हाला पण नक्कीच आवडणार आणि कमेंटमध्ये मला कळवा कशी झाली ही रेसिपी। तर बघू शकता, मी आता याच्यावर पिस्ता आणि बदामचे हे काप केलेले आहेत, हे टाकते मी। तुटी फुटी पण टाकू शकता।
तर बघू शकता हे बघा मी पीसेस पण केलेले आहेत. तर तुम्ही पण असंच बनवून बघा. तर आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.